अगं बाई माझी, तिथं आता काही बोलू नकोस. उगीच लोकांच्या समोर तमाशा नको. शीतल, बघितलंस का कशी जीवाची परवड चालली ती. जीजी, तुम्ही काळजी करू नका. जेडीला काय नाही होणार. बायडी माझी ती. काहीतरी वाटलं म्हणून आलीस का नाही पडत. शीतल, अगं असाच जीवाने जीव जाण्याचा असतो बघ. मामी, आजाबर बोलावं का? आजाला विचारून बघावं. पण आजा जर का म्हणला कशाला आलीस तर आजाच्या मनाची अवस्था लई वाईट झाली असेल. पण त्याला आपणच धीर दिला पाहिजे. मामी, बसा तुम्ही. जीजी या. काय रे, नाव काय तुझं? गोट्या. तुझं काय रे? सचिन सर. आजा, तू काय बी काळजी करू नकस. सगळं नीट होईल. काय नीट होईल? संपलंय सगळं. संपलं बिंपलं काय नाही. तुला अजून ट्रेनिंगला जायचंय. जेडी कशी आहे? बरी आहे, पण अजून शुद्धीवर नाही आली. ती नक्की शुद्धीवर येईल. तू काळजी करू नकस. शितल्या अगं, तू शांत होती. खरंच यात माझं काय नाही. हे तुला मला सांगायची काय बी गरज नाही. हे बघ, तू टेन्शन घेऊ नकस. मी हाय तुझ्या बरोबर. अगं कसं टेन्शन घेऊ नको. पोलीस आल्यात आणि ते जेडी शुद्धीवर यायची वाट बघतात. आणि त्यांना कळालं की माझ्या मोतीनं असं केलं तर पण तुझा यात काय दोष नाही, तर तू कशाला काळजी करतोयस? शितले, माझ्या कॅरेक्टर सर्टिफिकेटचं काय होणार? मिळणार. काय माहित मिळतंय का मला आर्मीवर पाणी सोडायला लागते? नाही नाही, असं काय बी होणार नाही. तुला कॅरेक्टर सर्टिफिकेट बी मिळणार आणि तू ट्रेनिंगला बी जाणार. मला नाही वाटत याला मी आतनं सुटीन. जेडी शुद्धीवर आले तर ठीक, नाहीतर तिला काय बी होणार नाही. अगं पण माझ्या मागे चौकशी लागायची, ती लागणारच. आजा, अशी वेळ पडलीच तर मी जाईन पोलिसांसमोर आणि तुझ्याबद्दल सांगेन. पण तू अजिबात काळजी करू नकोस. टॅलेंट काय बघतोय आम्ही? अजिंक्य आणि शीतल एकत्र आहेत. ही तर मला बी दिसतंय, पण शीतल इथं कशी काय? मला बी हेच गोष्ट कळत नाही. तिला प्रत्येक गोष्ट कळते कुठून? हा ना भैया, मला अजून एक प्रश्न पडलाय. काय? मामीला शीतल चालते कशी काय? का मामी बी आपल्यावर डबल गेम खेळते? मामीचं जाऊ देत. ती जैडी आपल्यापाशी बड्या बड्या बाता मारती.
तिला कशी काय शीतल चालती? ती जयडी पण आपल्यावर डबल गेम खेळती. तिने आपले केलेल्या प्लॅनवर पाणी फिरवले. ठरवलं एक, केलं भलतच. त्या PSI समोर पण आपली इमेज डाऊन केली. त्याले ही जयडी लय डेंजर आहे. हिच्यापासून सावध राहिलं पाहिजे आपल्याला. हा भैया, चक्क सुसाईड अटेम्प्ट. सुसाईड नाही, ही पोरगी दुसऱ्याचा जीव घेईल. ही काय सुसाईड करणार? म्हणजे आत्महत्येचा प्रयत्न नाही? बिलकुल नाही. ही असली माणसाला डेंजर असतात टॅलेंट. भैया आता पुढं काय? तोच प्रश्न मला बी पडलाय. ह्या पूर्ण तर आपल्या बी गेमचा गेम वाजवलाय. यदा कदाचित त्या जेवढीने काय कमी जास्त सांगितलं आणि हा भरतीच नाही झाला तर काही करून तो ट्रेनिंगला गेलाच पाहिजे. टॅलेंट हा, माझं लय प्रेम आहे रे शीतलवर. तिच्यासाठी काही करायला तयार आहे मी. वाटेल तेवढा पैसा वाटायला तयार आहे. माझं ट्रू लव्ह आहे रे. भैया इथलं वातावरण सगळं तंग दिसतंय. त्या जयडीच्या जीवाला काही बरं वाईट होणार नाही. कारण तिची खरी नस मामीच्या हातात आहे आणि जीव आजात अडकलाय. तिने नस कापली खरी, जखम आमच्या काळजाला झाली. तिला आता सुट्टी नाही. सावकाश. जयडे, अगं पोरी कशी आहेस ग तू जयडे? हाय हाय व्यवस्थित आहे. आता तू काळजी करू नकोस. अगं असं करताना जरा तरी मागचा पुढचा विचार करायचा. तू जरा शांत होतीस का? समाधान आपणच ना? होय, मीच. ही तुमचीच मुलगी ना? माझीच मुलगी. हा अजिंक्य कोण आहे तुमचा? अजिंक्य माझा भाचा आहे. तुम्हाला पोलीस स्टेशनला यावं लागेल. गाव साहेब, काय झालं? हे बघा, ही सुसाईड अटेम्प्टची केस आहे. हे सर्व अजिंक्यमुळे घडले असं आमच्या लक्षात आलेलं आहे. अहो नाही साहेब, तसं काय नाही. मी सांगतोय ना तुम्हाला. हेच तुम्ही पोलीस स्टेशनला सांगा.